नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रामुख्याने शिक्षण मंडळाने आपल्याला जे नेमून दिलेले पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकाचा आता आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. कालच्या तासाला आपण पाठ्यपुस्तकामध्ये पाठ, कविता, उपयोजित मराठी, व्याकरण, साहित्य प्रकार इत्यादी विषयांची आपण माहिती पाहिलेली आहे आणि प्रत्यक्ष आज आपण अध्यापनाला सुरुवात करणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकातील जो तुम्हाला पहिला धडा आहे त्या पहिल्या धड्याचं नाव आहे मामू. मामू या पाठाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. जन्म यांचा 1940 आणि मृत्यू 2002. तुमच्या समोर जे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला चित्र दिसत असेल, प्रतिमा दिसत असेल, फोटो दिसत असेल, तो आहे लेखक शिवाजी सावंत यांचा आणि त्यांची अत्यंत गाजलेली जी कोणती साहित्य कृती आहे ती म्हणजे मृत्युंजय, त्याचबरोबर छावा आणि दुसरं युगंधर. तेव्हा आपण मामू या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण लेखक शिवाजी सावंत यांच्याविषयी थोडक्यात माहिती मिळवूया, त्यांचा अल्प परिचय पाहूया. लेखकांचा परिचय: सुप्रसिद्ध कादंबरीकार लेखक शिवाजी सावंत. त्यांची मृत्युंजय ही अत्यंत गाजलेली कादंबरी. असं म्हटलं जातं की मृत्युंजय ही कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे शिखर आहे. जी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये लेखक शिवाजी सावंत यांनी जी मृत्युंजय या कादंबरीमुळे जी उंची गाठलेली आहे ती इतर लेखकांना गाठणं शक्य झालेलं नाही आणि म्हणून असं म्हटलेलं आहे लेखन कर्तृत्वाचे शिखर आहे. प्रामुख्याने लेखक शिवाजी सावंत यांनी जे काही लेखन केलेलं आहे ते बहुधा कादंबरी या साहित्य प्रकारातून केलेला आहे किंवा कादंबरी हा साहित्य प्रकार प्रामुख्याने निवडलेला आहे आणि त्यामध्येही जी कादंबरी लिहिली ती चरित्रात्मक कादंबरी लिहिलेली आहे आणि म्हणून चरित्रात्मक कादंबरी लेखन हे त्यांचे आवडते लेखन क्षेत्र. छावा, युगंधर, लढत या त्यांच्या इतर कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. काही व्यक्तिचित्रणात्मक संग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. ते याप्रमाणे: अशी मने, असे नमुने, मोरावळा, लाल माती रंगीत मने हे व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मामू हा जो प्रस्तुत पाठ आहे हा लेखक शिवाजी सावंत यांचं व्यक्तिचित्रण जे संग्रह आहे लाल माती रंगीत मने या व्यक्तिचित्रणातून घेतलेला आहे. इतर जे त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे ते शेलका साज आणि कांचन कण हे ललित लेखन आहे. भारतीय ज्ञानपीठाचा मूर्ती देवी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने जो वाङ्मय क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जो आहे तो त्यांना एक वेळा नव्हे तर 5 वेळा प्राप्त झालेला आहे आणि त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मराठी साहित्याच्या व्यतिरिक्त बंगाली साहित्यातील सुद्धा पूनमचंद भुतोडिया या नावाने दिला जाणारा बंगाली साहित्य पुरस्कार सुद्धा लेखक शिवाजी सावंत यांना मिळालेला आहे, त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे
तर पुणे विद्यापीठांतर्फे जो मराठी साहित्यामध्ये अत्यंत मोलाचं असं कार्य केलेलं आहे, अशा लेखकांना जो जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं, हा सुद्धा सन्मान लेखक शिवाजी सावंत यांना लाभलेला आहे. सन 1990 या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकांसाठी सुद्धा त्यांचं नामांकन झालेलं होतं. असे थोर साहित्यिक विद्वान ज्यांनी लेखन कर्तृत्वाचे शिखर पार केलेले आहे, असे लेखक शिवाजी सावंत यांनी जो प्रस्तुत पाठ लिहिलेला आहे मामू, या व्यक्तिचित्रणाचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण लेखकांचा परिचय पाहिलेला आहे. यानंतर आपल्याला या पाठामध्ये म्हणजे मामू या पाठामध्ये काय मध्यवर्ती कल्पना आहे, या पाठाची काय सेंट्रल आयडिया आहे, हे आता आपल्याला पाहायचं आहे. तेव्हा पाठाची मध्यवर्ती कल्पना. मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन पाठात केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यालाही अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी, अनेक व्यक्ती आपल्याला भेटलेल्या असतात, भेटतात. आणि या भेटत जाणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, सहजपणे त्यांच्याकडे आपण काही कारणास्तव आकर्षल्या जातो, आकर्षण निर्माण होतं. मग त्यांच्या विविध गुणांमुळे आपण त्यांच्याकडे आकर्षला जातो. एखाद्या व्यक्तीचा लेखक आवडता असतो, एखादा अभिनेता आवडता असतो, एखादी अभिनेत्री आवडती असते, आपल्याच कुटुंबातले अनेक जण त्याला आवडतात आणि त्याचा ते अंगीकार करतात. आणि अशाच प्रकारचा हा एक जो मामू आहे, हा लेखकांना इतका भावलेला आहे आणि ते भावण्याचं कारण म्हणजे त्याचे जे काही स्वभावाचे विविध पैलू आहेत, हे वैविध्यपूर्ण त्यांचं जे काही स्वभाव चित्र आहे आणि ते जे पैलू आहेत ते याप्रमाणे प्रामाणिकपणा, देशभक्ती, देशाभिमान, नम्रपणा आणि सेवाभावी, त्याचबरोबर सहृदयी असलेला मामू या प्रस्तुत पाठामध्ये माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवितो. म्हणजे कदाचित हे आपण जेव्हा चरित्र अभ्यासू तेव्हा निश्चितपणे आपल्या मनामध्ये सुद्धा या मामूंविषयी एक सद्भावना आणि सहानुभूती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपणही मनोमनी असं ठरवू शकतो की आपणही अशाच प्रकारचा स्मरणात राहण्यासारखा, इतरांनी आठवण काढण्यासारखं काहीतरी एक केलं पाहिजे किंवा आगळं वेगळं आपलं व्यक्तिचित्र असलं पाहिजे, असं निश्चितपणे आपण मनोमनी ठरवू शकतो. या लेखकांच्या लेखन शैलीविषयी सांगायचं असेल तर असं सांगता येईल, या पाठामध्ये जी काही शब्दरचना आहे ती समर्पक शब्दरचना आहे. जेव्हा आपण या पाठाचं, या लेखाचं वाचन करतो तेव्हा प्रत्यक्षपणे तो एखादा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतो आहे, अशा पद्धतीची ही लेखन शैली आहे, मांडणी आहे. आणि म्हणून म्हटलं जातं, चित्रदर्शी लेखनामुळे मामू हे व्यक्तिमत्व परिणामकारकतेने मनाला भिडते, निश्चितपणे आपल्यावरती ते परिणाम करून जातं. आता ते कशा प्रकारचा पाठ आहे ते आपण आता अभ्यासूया, अध्यापनाला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, चला वळूया आपल्या प्रस्तुत पाठाकडे, मामू या पाठाकडे. जे तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला जे चित्र दिसत असेल, एक वयस्क व्यक्ती, ही जी वयस्क व्यक्ती आहे
ही व्यक्ती तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या थोडस डोक्याच्या वरच्या बाजूला एक शाळेची गोलाकार आकाराची एक घंटा आहे. आणि त्याचबरोबर अनेक लहान लहान बालके शाळेच्या व्हरांड्याकडे जाताना आपल्याला दिसत आहेत. यावरून निश्चितपणे आपल्या पुढे एक असं चित्र उभं झालेलं आहे की हे शालेय वातावरण आहे. आणि शालेय वातावरणामध्येच काम करणारा कोणीतरी मामू आहे. तो जरी तिथे बेल किंवा घंटा वाजविण्याचं काम करीत असेल तरीही आपल्याला चित्रात दिसतं तो नटून थटून तिथे उभा आहे. आणि प्रत्यक्षपणे तो इतरांवरती काय परिणाम करणार आहे किंवा काय त्याचे स्वभाव पैलू आहेत, गुण आहेत आणि त्यांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. पाठाला सुरुवात करूया. घन 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 थोराड घंटेचे टोलावर टोल पडत राहतात. म्हणजे हा जो मामू आहे, हा मामू त्या शाळेच्या प्रांगणात असलेली घंटा तो वाजवत असतो. आणि घंटा वाजल्याबरोबर अनेक लहान लहान मुले, लहान बालक शाळेच्या ओढीने शाळेच्या रस्त्यावरती त्याला दिसतात, प्रांगणात येताना दिसतात. आणि म्हणून लेखकाने वर्णन केलेलं आहे, चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. चैतन्याचे छोटे कोंब, चैतन्य म्हणजे उत्साह, ज्याच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून वाहतो, असे निरागस बालक हे छोटे छोटे कोंब उड्या मारत मारत प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. कोणतं प्रार्थना मंदिर? हे खऱ्या अर्थाने शालेय प्रार्थना मंदिर आहे. आणि हा मामू समाधानी चर्येनं स्टुलावरून खाली उतरतो. समाधानी चर्येने म्हणजे त्याचा जो चेहरा आहे, चर्या म्हणजे चेहरा, हा समाधानाने फुलून आलेला आहे. कारण की या शाळेमध्ये त्याने कित्येक पिढ्या इथे घडताना पाहिलेल्या आहेत. कित्येक वर्ष येथे तो काम करीत आहे. पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये की हा मामू नावाची जी कोणी व्यक्ती आहे ती सतत 40 वर्ष झालेली आहेत तो या शाळेमध्ये काम करीत आहे. आणि रोज त्याला नवीन 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 चैतन्याने उमललेले हे छोटे छोटे कोंब तो पाहत आहे. लहान लहान मुले तो पाहून त्याला समाधान होत आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो. इतक्यात काय होतं? इतक्यात जी लगबगीने आलेली लहान लहान बालकं आहेत, रांगा धरून उभे राहिलेले अणघड कोवळे कंठ, अणघड आणि कोवळे कंठ असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. अणघड, न घडलेले, न घडलेले. आणि इथे घडण्यासाठीच तर येतात. शालेय वातावरणामध्ये जे काही संस्कार रूपी तुम्हाला अमृत पेय दिलं जातं, संस्कार रूपी अमृत जे काही तुम्हाला पाजलं जातं तेच आपण प्राशन करण्यासाठी येतो. आणि या संस्काराचं जे काही अमृत प्राशन करून आपण समाजामध्ये आपल्या भावी आयुष्यामध्ये एक संस्कार रूपी आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून म्हटलेल्या लेखकांनी अणघड, न घडलेले, कोवळे कंठ हे लहान मुलांसाठी वापरलेले प्रतीक आहेत, प्रतिमा आहेत. चैतन्याचे छोटे कोंब, अणघड कोवळे कंठ काय करतायत? जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला अळवू लागतात. आता हे हात जोडल्या आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण स्वरात, हे जे त्यांचे सूर आहेत हे भावपूर्ण आहेत, निरागस बालक आहे. आणि ती अशा शक्तीची
प्रार्थना करतात, कदाचित ती शक्ती प्रामाणिकपणाची आहे, ती शक्ती सर्व धर्म समभाव आहे, ती शक्ती एकोप्याची आहे, ती शक्ती राष्ट्रभक्तीची आहे, ती शक्ती सहानुभूतीची आहे. आणि अशा अज्ञात शक्तीला आळवू लागतात. मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुनेवानाची दाढी, सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. जी प्रार्थना चालू आहे समूह प्रार्थना आहे. अनेक मुलं एकत्र आलेली आहेत आणि ती प्रार्थना म्हणत आहेत. आणि ही एक सुरात एक समूहात बोललेली ही प्रार्थना ऐकून मामू सुख पावतो, समाधानी होतो. आणि चुनेवानाची म्हणजे चुना, वाण म्हणजे सारखं, चुना वाण म्हणजे कसा रंग आहे, चुन्याचा कसा असतो, पांढरा. चुनेवानाची सफेद दाढी म्हणजे पांढरी झालेली दाढी हा मामू कुरवाळत बसतो आणि त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं. कशात तरी गुंतून पडतं. कशात गुंतून पडतं? कारण की लहान मुले ही जी प्रार्थना बोलतात ती आता पूर्ण झालेली आहे. प्रार्थना संपली आणि घोषणा झाली राष्ट्रगीतांविषयी. राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर अशा विषयीची. तेव्हा जनगण मनची इशारत मिळते आणि खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. इतके वेळ दगडी खांबाला रेलून असलेला मामू जनगण मनची जसा इशारा मिळतो, जशी उद्घोषणा होते, तसा मात्र हा पाय जोडून सावधान स्थितीमध्ये हा उभा राहतो. या शाळेचा मामू एक अवयव झालाय. का म्हटले लेखकांनी मामू हा शाळेचा अवयव झालेला आहे? कारण की गेली 40 वर्ष तो आपल्या अलीबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे. किती वर्ष झालेली आहे? 40 वर्ष झालेली आहे. हा जो मामू आहे, हा मामू अविरतपणे आपली सेवा या शाळेमध्ये देत आहे. चैतन्याचे कोंब नाचवत आलाय. किती वर्षापासून? 40 वर्षापासून या शाळेमध्ये तो बेल वाजवतो आहे, पिऊनचं काम करत आहे, शिपायाचं काम करीत आहे. कोल्हापूर संस्थान होतं. कोल्हापूर संस्थान राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे संस्थापक, संस्थानिक. आणि त्यानंतर तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूंची नेमणूक आहे. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे. त्यानं म्हणजे कोण? मामूने. मामूनं म्हणजे त्यानं 2 राज्य बघितली. कोणते 2 राज्य बघितली हो? संस्थानाचं आणि लोकशाहीचं. संस्थानाचं का म्हटलं जरा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947 पूर्वीचा भारत आणि 15 ऑगस्ट 1947 नंतरचा भारत म्हणजे पारतंत्र्यातला भारत आणि स्वातंत्र्यातला भारत. पारतंत्र्यातला भारत हे आता आपण 10वी पर्यंत कदाचित अभ्यासलेलं असेल की आपला भारत जेव्हा स्वतंत्र झाला आणि या स्वतंत्र भारताची जेव्हा राज्यघटना लिहिली गेली आणि 26 जानेवारी 1950 नंतर आमचं जे काही राष्ट्र आहे प्रजासत्ताक झालं, म्हणजेच प्रजेचं राज्य आलं. सांगण्याचं तात्पर्य काय?
की स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये अशी छोटी छोटी संस्थानं होती. मग हैदराबादचं संस्थान असेल, कोल्हापूरचं संस्थान असेल, गोव्याचं संस्थान असेल, मग शिंदे नावाचं संस्थान असेल, होळकरांचं संस्थान असेल, गुजरातचं सयाजीराव गायकवाडांचं संस्थान असेल, असे अनेक प्रकारची संस्थानं होती. आणि ही 1947 नंतर ही मात्र संस्थानं बरखास्त झाली, बरखास्त केली गेली. आणि या संपूर्ण संस्थानाचा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे गुजरात पासून तिकडे पश्चिम बंगाल पर्यंत हा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम पूर्ण भारत हा सार्वभौम भारत म्हणून, प्रजासत्ताक भारत म्हणून उदयाला आला. आणि म्हणून म्हटलेला विद्यार्थी मित्रांनो की मामून दोन संस्थानं बघितली, एक स्वातंत्र्यापूर्वीच आणि एक लोकशाहीच. राज्य बघितली कोणती, एक संस्थानाचंही बघितलं आणि लोकशाहीचंही. कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या बघितल्या, म्हणजे कित्येक, या मामूनी कोल्हापुरांच्या कित्येक पिढ्या बघितलेल्या आहेत. मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत, लेखक असं म्हणतात, मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्यांच्या आठवणी असतील, अगणित, सांगता येत नाही की त्यांच्या कित्येक आठवणी असतील. खूप बघितले आणि भोगले. या मामूच्या पाठीशी खूप असे अनुभव आहेत, खूप त्यांनी भोगले, म्हणजे सोसले सुद्धा. महाराजांचा मुक्काम पन्हाळगडावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारासह 14 मैलांची पायपीट करावी लागायची. म्हणजे हा जो कोणी मामू आहे, हा मामू राजाराम महाराज जे कोल्हापूरचे संस्थानिक होते, जी त्यांची गादी होती, त्यांच्या काळामध्ये हे तिथे चाकरीस होते, नोकरीत होते. आणि जेव्हा राजाराम महाराजांचा मुक्काम हा पन्हाळ्यावर पडायचा, पन्हाळगडावर पडायचा, तेव्हा मात्र या मामूला भल्या पहाटे उठून 4, 4:30, 5 वाजता आपल्या साथीदारासह 14 मैलांची पायपीट करावी लागायची. पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चर्येवर तरळत नव्हती किंवा नाही. दाढीधारी, दाढी धारण केलेला चेहरा, दाढीधारी चर्येवर, दाढी धारण केलेला चेहरा, यावरती कुठेही मात्र त्यांना वेदना म्हणजे दुःख होतं, किंवा दुःख हे ज्या काही आठवणी सांगताना वाईट वाटतं, असं मात्र कधीही कधीही त्याच्या चेहऱ्यावरती असं दिसत नव्हतं. उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर, म्हणजे मी जे काही केलंय हे प्रामाणिकपणे केलंय असं छाती ठोकपणे मामू सांगत होता. आणि त्या गोष्टीचा त्याला अभिमान वाटत होता. आणि लेखकाने असं वर्णन केलंय किती सुंदर बघा. मामू आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चर्येवर तरळत नाही, उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते, मुखड्यावर उतरते. आणि त्याचा चेहरा अभिमानाने फुलून आल्यासारखा वाटतो, प्रसन्न वाटतो. डोळे किलकिले करत, आता मात्र या मामूचं वय झालेलं आहे, म्हणून डोळे किलकिले करत भुवया ज्या भुवया आहेत आक्रसून त्यांच्या बुढ्या देहातील, बुढ्या म्हणजे म्हातारा, आता या मामूचं बरंच वय झालेलं आहे, हा म्हातारा झालेला आहे. आणि म्हणून बारीक झालेले डोळे, किलकिले झालेले डोळे, भुवया आक्रसून, भुवया सुद्धा आक्रसून गेलेल्या आहेत आणि अंकुचन पावलेले आहेत. आणि त्याच्या बुढ्या देहातील उमद मन बोलून जातं. देह कसा आहे बुढा म्हातारा, पण मन कसं आहे उमद आहे. म्हणून असं म्हटलं जातं
माणसं देहाने म्हातारे होतात, मनाने म्हातारच कधी होता कामा नये. आणि अजूनही मन मात्र या मामूचं उमदा आहे. जी कामगिरी हाती घेऊ ती मात्र पार पाडू असा दृढ निश्चय आहे. आणि असा हा दृढ निश्चयी, देशाभिमानी, प्रामाणिक, नम्र, सहृदयी आणि सद्भावना असलेला असा हा मामू मात्र उमद्या मनाचा आहे. आणि त्याचं ते मन बघून, चेहरा बघून एक आपल्या समोर ते चित्र उभं राहतं. आणि काय म्हणतो सर, पहाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं. आता वाटतं पर नाही झपत. काय सांगतोय जुन्या आठवणी? पन्हाळा गडावरती, या पन्हाळ्यावरती काय म्हणतोय आपल्या ग्रामीण भाषेमध्ये? सर, फाटेच म्हणजे पहाटेच धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं. खूप मजा येते, खूप बरं वाटतं. पन्हाळा गड चढताना ऊर अभिमानाने भरून येतो. पण आता वय झालं, आता झेपत नाही. आता मात्र काय होत नाही, झेपत नाही. आता शरीर थकलेलं आहे. मनाने किती दृढ निश्चय केला तरी मात्र आता शरीर साथ देत नाही. आणि म्हणून असं म्हणतोय की आता ते झेपत नाही. संस्थानं विलीन झाली. या अगोदरच आपण उल्लेख केल्याप्रमाणे भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि जी आपली छोटी छोटी संस्थानं होती, ही संस्थानं विलीन झाली, म्हणजे नष्ट झाली. आणि त्याचं मिळून एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण केलं. आणि ते म्हणजे आजचा आपला स्वतंत्र भारत. संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकर वर्ग चौवाटा पांगला. चाकर वर्ग म्हणजे संस्थानं विलीन झाली. सुरुवातीला जे काही संस्थानामध्ये नोकरी करणारे लोक होते ते मात्र आता ज्याला जसं काम मिळेल, म्हणजे चौवाटा म्हणजे चारही दिशेला काय झाले, ते वेगवेगळे पांगले निघून गेले. कारण की संस्थानं विलीन झाली. ज्याला जसं काम मिळेल तसा तो मात्र आता तिथून निघून गेलेला आहे. त्यातच मामू या शाळेत रुजू झाला. आणि मामू जेव्हा राजाराम महाराजांच्या त्या सेवेसी होते तेव्हा तिथून त्या सेवेतून जेव्हा ते निवृत्त झाले किंवा निघाले तेव्हा मात्र त्यांनी शाळा हा आपली काय केलेलं आहे, हे आपले सेवेचं कार्यक्षेत्र निवडलं आणि मामू या शाळेमध्ये रुजू झालेला आहे. काय म्हणून? एक शिपाई म्हणून. एक शिपाई म्हणून त्यांनी ते काम स्वीकारलेलं आहे. दुईला अबोली रंगाचा फेटा, दुईला अबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्द निळ जाकीट आणि जाकीटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमान, पायात जुना पुराणा पंपशू हा मामूचा पोशाख होता. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे जे काही तुम्हाला चित्रात दिसत आहे अशा प्रकारे मामूचा काय होता, तो पोशाख होता. दुईवर म्हणजे डोक्यावर आबोली रंगाचा फेटा, डोक्यावर आबोली रंगाचा फेटा, एक पांढरा शुभ्र शर्ट, पांढरा शुभ्र शर्ट आणि त्यावरती एक निळ्या रंगाचं चकचकीत जॉकेट. आणि त्या जॉकेटच्या एका उजव्या बाजूच्या खिशामध्ये एक चांदीचं असलेलं घड्याळ. अशा प्रकारे हा मामूचा काय होता, पेहराव होता. आणि अशा प्रकारे तो मामू हा तिथे शिपाई म्हणून या कामावरती काय झालेला होता, रुजू झालेला होता. शाळेत तो शिपाई आहे, शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. म्हणजे हा जो मामू आहे या मामूची अनेक रूप शाळेव्यतिरिक्त बाहेर समाजामध्ये वावरत असताना, सामाजिक जीवन व्यतीत करीत असताना ही मात्र आपल्याला पाहायला मिळतात. लेखक असं म्हणतात की मामू हा शाळेत शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कोणती रूप बरं आहे त्यांची? कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या
बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं दुकान चालव. म्हणजे मार्केटमध्ये गेला, एखादे फळवाल्याचं जर एखादं दुकान दिसलं की लगेच त्याच्या दुकानावर बसायचं आणि त्याला मदत करायची. तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं करेल. जे काय तुम्हाला 1 रुपया 2 रुपये 5 रुपये जे काय दिले ते आपण मुकाट्याने घ्यायचे आणि ते आपल्या अल्लाची खैर आपल्याला मिळालेला इनाम म्हणून घ्यायचे आणि आपलंसं करायचं. कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चा बच्चीला म्हणजे मुला मुलींना उर्दूची शिकवण दे, म्हणजे असं वाटलं की एखादा मुस्लिम अधिकारी आहे आणि त्याची मुलं उर्दू वगैरे जे काही शिकण्यासाठी उत्सुक आहेत, मग त्याला काहीतरी उर्दूचं शिकवायचं, मुला मुलींना शिकवणी द्यायची आणि मग त्यामधून एक ना दोन काय जे मिळेल ते घ्यायचं. एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. अशा प्रकारे मामू कधी फळवाला होतो, कधी शिक्षक होतो, कधी शिपाई असतो. असे त्याचे अनेक रूप आहेत. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेतील लोकांना काय वाटतं? तो मामू शिपाई वाटतो. आता शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूप दिसतात. कोणती रूप दिसतात बरं? कधी तो मौलवी असतो, कधी व्यापारी असतो, कधी उस्ताद असतो. या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन ठेवलंय. काय? मामू. म्हणजे पडेल ते काम करणारा. कोण? मामू. 10 वर्षापूर्वी लेखक असं म्हणतात, 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलोय. म्हणजे बघतो आहे, निरीक्षण करतो आहे. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही. म्हणजे गरीब जरी असलं तरी माणसानं हुशार किती असावं, कसं असावं, कर्तबगार कसं असावं, प्रामाणिक कसं असावं, दृढ निश्चयी कसं असावं, सहृदयी कसं असावं, नम्र कसं असावं, देश अभिमानी कसं असावं, हे मात्र मला सर्वच्या सर्व स्वभावाचे पैलू आणि गुण हे मामू मध्ये दिसलेत. आणि म्हणून लेखक असं म्हणतात की गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला, म्हणजे याच्यासारखं मला उदाहरण मला काही दुसरीकडे बघायला मिळालेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला मी इथेच थांबणार आहे. यानंतरचा जो उर्वरित भाग आहे तो आपण यानंतरच्या तासाला घेऊया. त्यामुळे मी इथेच थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.